तर त्या विक्रम राजेंनी, चक्रवर्ती सम्राटांनी जे काय राजनीतीचे पैलू, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ कसे सिद्ध करायचे त्याचं संशोधन केलेलं आणि त्यांनी जी राजनीती बनवलेली त्या राजनीतीवर सर्व धर्म समभावाची, बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्याचा वसा घेऊन छत्रपती शिवरायांनी हे राज्य घडवलं. परंतु त्यांना खूप विरोध झाला. संतांनी पण म्हटलेलं आहे, मराठा तितुका मेळवावा, गुण दोषासह स्वीकारावा. राजपूत लोक हे मराठ्यांना व्यवस्थित दर्जा देत नव्हते. मिर्झा राजे जयसिंग हे राजपूत होते, त्यांना श्रेष्ठ मानून शिवरायांनी आदर दिला, त्यांचा सन्मान केला. परंतु त्या मिर्झा राजे जयसिंगांनी मुघलांची फितुरी करून आग्र्यामध्ये शिवरायांना अटक करायला लावली. शिवराय काय राजपूत नव्हते. शिशोदिया वंशामधील एक भोसले नावाचं घराणं, उदयपूरवरूनच आलेले शहाजी राजे, मालोजी राजे आणि त्यांच्या प्रणालीमधले छत्रपती शिवराय हे क्षत्रिय कुलावतंस सूर्यवंशी क्षत्रिय राजपूतच होते. परंतु राजपूत लोकांनी मराठा साम्राज्याला चांगला दर्जा दिला नाही, आदर दिला नाही. जोधपूरमध्ये एक राजपूत लोकांची सभा होती आणि त्या सभेला मी गेलेलो होतो. तर त्या सभेत प्रश्न विचारला एक की राजस्थानमध्ये इतके राजे महाराजे झाले, महाराणा प्रताप झाले, पृथ्वीराज चव्हाण झाले, जयसिंग झाले, राजा मानसिंग झाले, इतके हजारो राजा महाराजा, राजा लोकांची भूमी म्हणजे राजस्थान, इतके राजे महाराजे राजस्थान मध्ये होऊन पण ज्या वेळेला मुघलांचं तिथं साम्राज्य, मुघल लोकांनी स्वारी केली, राजस्थानी लोक हे राजपूत लोक राजस्थान सोडून पळून गेले, शिवरायांच्या राज्यात आले, शिवरायांना शरण आले की आम्हाला अभय द्या. परंतु दक्षिण भारतामध्ये एकच राजा होता, छत्रपती शिवराय. तर मुघल साम्राज्याला त्यांनी हरवलं. ते कधीही आपलं राज्य सोडून गेले नाही आणि त्यांचा मराठा समुदाय पण आपलं राज्य सोडून गेला नाही. असं का? राजस्थानमध्ये इतके राजपूत राजे होते, तरी पण मुघल साम्राज्य आल्यानंतर तिथल्या राजपुतांना पळ काढावा लागला. परंतु ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांचं राज्य होतं तिथले मराठे निघून नाही गेले, पळून नाही गेले. असं का? त्याचं मी एकाच वाक्यात उत्तर दिलं, कारण राजस्थानमध्ये जोधाबाई होती. राजस्थानच्या राजपूत लोकांनी स्वतःची कन्या जोधाबाई अकबराला गिफ्ट दिली, अकबराला भेट म्हणून दिली. त्यांना सवय लागली की राजघराण्यातल्या राजपुतांच्या मुलींबरोबरच हे मुस्लिम लग्न करण्यासाठी आग्रह करायला लागले आणि ज्यांनी बऱ्या बोलानं दिला नाही त्यांच्या राणी, त्यांच्या कन्या हिसकावून घ्यायचे. परंतु छत्रपतींनी असं कधीही केलं नाही. त्यांनी आपली कन्या कुठल्याही, आपल्या मराठ्याची कन्या, आपल्या मराठा साम्राज्यातील कुठल्याही जाती धर्माची, हिंदूची कन्या कुठल्याही मुघल सम्राटांना भेट दिली नाही. म्हणून छत्रपती शिवराय हे श्रेष्ठ आहेत. मुस्लिमांच्या स्त्रिया जरी उचलून आणल्या तरी त्यांना पण साडी आणि चोळी बांगडी देऊन बहिणीसारखं मानून त्यांना त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. परंतु त्यांनी फायदा उचलला नाही. हे फक्त एक योगी पुरुषच करू शकतो, जो संतांच्या सानिध्यात असतो, अध्यात्माच्या सानिध्यात असतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्याने सिद्ध केलेले असतात, असे राजेच फक्त ह्या नीतिमत्तेने चालू शकतात. ज्यांना फक्त राजाच बनायचंय, ज्यांना फक्त राज्यच पाहिजे आणि त्या राज्याचा उपभोग घ्यायचा आहे, उपभोग घेणारे राजे कधीही राज्य कारभार सरळ चालवू शकत नाही.
त्यांना स्वराज्य घडवायचं होतं. आणि हे स्वराज्याचा लाभ आपल्या जनतेला झाला पाहिजे. मावळ्यांनाच ते आपले सवंगडी, भाऊ, बंध आणि परिवार समजायचे. कुणालाही त्यांनी कमी लेखलं नाही. मुसलमान धर्माचे पण ते विरोधी नव्हते. सर्व जनहिताय, सर्व जनसुखाय, बहुजनांचे राजे म्हणजे छत्रपती शिवराय. आणि भवानी मातेचा त्यांना आशीर्वाद होता कितीतरी. आणि त्यांचं बीज, त्यांच्या विचारांचं बीज हे मराठा साम्राज्यात पेरलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा सैनिक हे खूप 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 शूरवीर होते. छत्रपती संभाजी महाराज 9व्या वयाच्या वर्षापर्यंत त्यांनी 350 युद्ध जिंकली होती. असे शिवरायांचे सुपुत्र होते छत्रपती शिवराय महाराज, संभाजी महाराज. परंतु आपली सगळ्यात मोठी कमजोरी काय आहे? फितुरी. नेताजी पालकर मुसलमानांना फितूर झाले. त्यांनी आपला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला. शिवरायांचा घात करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवराय हे मुत्सद्दी राजे होते, त्यांनी ओळखून घेतलं. आज पण बघा, मुस्लिमांची आडनावं जी आहेत ती मराठीच आडनाव आहेत. काही मुस्लिमांची आडनावं. सगळ्या दंगली घडवणारा दाऊद इब्राहिम कासकर हे काय खान शेख काय मुस्लिमांचं आडनाव आहे? दाऊदची बहीण हसीना पारकर म्हणजे नेताजी पालकरांचे वंशज. म्हणजे आपले हिंदूच, आपले काही मराठी माणसंच मुसलमानांना फितूर झाले. आज काळाची गरज आहे. आपला धर्म सोडायचा नाही. आपनों को छोड़े गैरों में पाए, ऐसा खोए था न पाए. आपल्या माणसाला, आपल्या धर्माला, आपल्या साम्राज्याला, आपल्या परिवाराला, आपल्या जातीला सोडून जो दुसऱ्यात मिसळतो तो असा हरवून जातो. समुद्रात जर एक छोटासा दगड आपण टाकला तर त्याचा तळ सापडेल का? तो दगड सापडेल का? तसा तो माणूस परत भेटणार नाही. त्यामुळं आपलं ते आपलंच असतं. ही ऐक्याची आणि समतेची शिकवण शिवरायांनी दिलेली आहे. आणि एवढी मोठी शिकवण त्यांनी देऊन पण आपण ती आचरणात आणत नाही. आपण आपल्याच माणसांबरोबर भिडतो, आपल्याच माणसाचा द्वेष करतो, आपल्याच माणसांचं वाटोळं व्हावं ह्याच्यासाठी चिंतन करतो. देवाकडे पण प्रसाद लावतो, प्रार्थना करतो, आपलेच भाऊबंद मरून जावे, मला काय नाही भेटलं तरी चालेल, परंतु त्याला पण काय भेटून देऊ नये. ही फूट शिवरायाने नाही शिकवली. शिवरायाने शिकवलंय, एक व्हा, आपल्याला ओळखा, आपल्या माणसाला, आपल्या जातीला, आपल्या मातीला ओळखा. म्हणून म्हण पडली की जातीसाठी माती खाल्ली पाहिजे. आणि हे विचारांचं बीज जे शिवरायांनी मराठा मावळ्यांमध्ये पेरलेलं होतं, त्याचा फायदा अनेक राज्यकर्त्यांनी उचलला. पानिपतचं महायुद्ध झालं. हरियाणा, पानिपत कुठे आहे? हरियाणामध्ये. तिथला राजा कोण होता? महाराजा सूरजमल. जसं मराठा समाज असतो तसा हरियाणामध्ये जाट समाज आहे. जाट नावाची जात आहे. तर त्या जाट समाजाचा राजा कोण होता? महाराजा सूरजमल. दिल्लीला कधी तुम्ही गेले तर महाराजा सूरजमल स्टेडियम नावाचं रेल्वे स्टेशन पण आहे. महाराजा सूरजमलच्या नावानं सगळं काय आहे. तर गोड बोलून पानिपतचं युद्ध लढण्यासाठी जाट लोकांचा राजा महाराजा सूरजमलने मराठ्यांची फौज पानिपतला बोलवली. आणि अब्दाली आणि मोहम्मद गजनी यांना तो राजा पण फितूर झाला. कारण मराठ्यांचं वर्चस्व इतकं होतं की त्या ठिकाणी विश्वविजेते ते पानिपतचं विश्वयुद्ध जिंकतच होते. पण ज्यानं बोलवलं तोच राजा महाराजा सूरजमल मराठा मावळ्यांवर गद्दार झाला आणि बोलू शकत नाही. तर त्यानं काय केलं? रसद बंद केली. आपले मराठा मावळे त्या पानिपतच्या युद्धात उपाशी मेले.
परंतु मराठा मुत्सद्दी खऱ्या अर्थानं आपल्याला इतिहास पण चुकीचा शिकवला जातो की पानिपतचं युद्ध मराठा लोक हरले, धचा मा झाला, धरावायचा मारावा झाला, विश्वासघात झाला. परंतु चुकीचं आहे. पानिपतचं युद्ध खऱ्या अर्थाने मराठे जिंकले. ते तिथे वेषांतर करून राहिले. त्या ठिकाणी रोड नावाचा एक समाज होता. हरियाणामध्ये रोड नावाचा एक समाज होता, आदिवासींचा समाज. त्यांच्याशी दोस्ती करून आज पण 9 लाख मराठा समाजाची लोक, मराठा समुदाय, मराठी बोलणारी माणसं हरियाणामध्ये आहेत आणि त्यांना पूर्ण हरियाणा घाबरतो. जाट लोक, जाट आणि 16 दुने 8 म्हणतात. 8 दुने 16 नाही. त्यांची उलटी बुद्धी, गुडघ्यात मेंदू. ते फक्त कोणाला घाबरतात हरियाणामध्ये? फक्त मराठ्यांनाच घाबरतात. बलुचिस्तान मध्ये पण मराठा साम्राज्य आहे. झाशीची राणी पण मराठी होती. उत्तर प्रदेश मध्ये पण ग्वालियरचं आज माधवराव शिंदेचं घराणं, तो ज्योतिरादित्य शिंदे जो मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, मंत्री आहे आता सध्या, तो पण मराठा साम्राज्याचा. मराठा साम्राज्य फक्त महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचा कर्नाटकचा भाग एवढंच नाही, पूर्ण विश्वामध्ये शिवरायांनी स्वराज्याचं बीज पेरून हे साम्राज्य घडवलेलं आहे. आणि त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणले पाहिजेत. कुणाचीही फितुरी केली नाही. राजस्थानच्या राजपुतांनी जशी जोधाबाई अकबराला भेट दिली, त्या पद्धतीने सर्वांना माझा संदेश आहे की मुस्लिम धर्मात आता लव जिहाद नावाचा भरपूर प्रकार चालू आहे. सोशल मीडियावर आणि चॅनलवर किंवा पेपरमध्ये पण त्या खूप बातम्या येतात. आपल्या हिंदू मुलींना फूस लावून मुस्लिम लोक धर्म परिवर्तन करायला लावतात. तर सर्वप्रथम शिवजयंती उद्या आहे, 19 फेब्रुवारी. छत्रपती शिवरायांचा एक संदेश म्हणून मी सर्व समाजाला ह्या लव जिहाद पासून, लव जिहाद नाही तर कॉर्पोरेट जिहाद मध्ये चालू झालं, म्हणजे कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषानं पण आपल्या मुलींचं धर्म परिवर्तन करून घेतलं गेलं. ह्याच्यापासून सगळ्यात मोठं वाचलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, खाण्यापिण्यापासून आपल्याला बाटवलं जातं. ज्या ठिकाणी मौलवींची, ह्या मुस्लिम समुदायाची हॉटेल आहेत, बार आहेत किंवा नॉनव्हेजची हॉटेल आहेत, ते बाटवल्याशिवाय राहत नाही. कुठलाही पदार्थ ते गुटखा खाऊन थुकतात त्याच्यात. आणि आपल्याला बाटवल्याशिवाय, गायींचे आतडे धुतलेलं पाणी जेवणात मिक्स केल्याशिवाय राहत नाही. कुठल्या हॉटेलमध्ये खायचं ते आपण ठरवलं पाहिजे. आपल्या धर्माचं रक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण सर्वांना समोरून लढता येत नाही. हे जिहादचे खूप प्रकार चालू आहेत आणि ह्या जिहादापासून वाचण्याची प्रतिज्ञा आपण ह्या शिवजयंतीच्या शुभ अवसरवर सर्वांनी प्रतिज्ञा केली पाहिजे. आता या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. आपण छत्रपतींच्या साम्राज्याविषयी आणि शिवरायांविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. काही इतिहास वादग्रस्त आहे. ते बोललं तर राज्य बदली होऊ शकतं, साम्राज्य बदली होऊ शकतं, सत्ता पालट होऊ शकते. सगळ्या गोष्टी, गुप्त गोष्टी, जो इतिहास आपल्याला शिकवला नाही तो खरा इतिहास जर शिवरायांविषयी बोलला, राज्य बदलू शकतं. एवढा मोठा इतिहास त्यांचा आहे. आणि राज्य घडू पण शकतं, एवढा मोठा इतिहास त्यांचा आहे. खूप खूप सहन केलेलं आहे छत्रपती शिवरायांनी. तर आपण छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आता थोडस अध्यात्माकडे वळूया. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. 12 वर्षातून एकदा ह्या क्षेत्रामध्ये झुंडी येते. परशुरामांनी 21 वेळा पृथ्वीला क्षत्रियहीन केलं. त्या पापापासून मुक्ती भेटण्यासाठी परशुराम दक्षिणेकडे तोंड करून त्र्यंबकेश्वर पासून ज्या रस्त्याने कद्री वनापर्यंत गेले, मंगलोर पर्यंत गेले आणि त्या ठिकाणी समुद्र मागे सरकला आणि धुकं
धुक म्हणजे पहिलं धुक नव्हतं. धुक म्हणजे माहित आहे? धुक ओस दवबिंदू म्हणजे समोरचं दिसत नाही, ते धुक त्या समुद्राची हलचल चालल्यामुळे झालं. तर ती झुंडी आल्यानंतर दर 12 वर्षांनी हांडी बडगनाथला एक मठाधिपती स्थापन करतात. चांगलं कार्य केलं की पुढच्या 12 वर्षात पण त्यांना बसवतात. असे परमपूज्य पीर शेरनाथजी 3 वेळा बसून 4थ्या वेळा पण ते त्या गादीवर बसले आणि 12 वर्ष कार्यकाल पूर्ण व्हायच्या अगोदर ते समाधीस्थ झाले. तर अध्यात्माशी ह्या नाथ संप्रदायाची शिवरायांचा संबंध काय? शिवनेरी किल्ल्यापासून 4 ते 5 किलोमीटरवर पारुंडे नावाचं एक गाव आहे आणि तिथं ब्रह्मनाथांची समाधी आहे. ब्रह्मदेवाला दीक्षा देऊन त्यांच्या कानामध्ये कुंडल घालून त्यांना नाथपंथी बनवलं होतं गोरक्षनाथांनी. तर त्यांची तिथं समाधी आहे. शहाजी राजे आदिलशाह आणि आदिलशाह आणि निजामशाह ह्या मुघल राजांच्या दरबारात ते होते. त्यामुळे संरक्षणासाठी म्हणून जिजामाता गर्भवती असताना शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेला ठेवलं होतं आणि तिथूनच जवळ असणारा तो परशुरामाच्या झुंडीचा आश्रम, त्या ठिकाणी जिजामाता दर्शनासाठी जायची. आणि शिवरायांच्या काळात शिवरायांचा जन्म व्हायच्या अगोदर पण जे नाथ सिद्ध योगी त्या गादीवर होते त्यांचं नाव सिद्ध दुर्गानाथजी महाराज. त्यांनी आशीर्वाद दिला, जिजामातेचं संरक्षण केलं. त्या आश्रमातून शिवनेरी किल्ल्यापर्यंत अजून पण गुहा आहे. बालासुंदरी मातेचं, शिवाजी महाराजांची शिवनेरी किल्ल्यावरची देवी शिवाई देवी. शिवाई ह्याचा अर्थ काय? बालासुंदरी माता. 64 योगिनी पैकी एक योगिनी. तिचं मुख्य मंदिर ते ब्रह्मनाथ मठात आहे आणि 12 वर्षातून एकदाच ते मंदिर उघडलं जातं आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना होते. तीच ती शिवाई देवी, तीच बालासुंदरी माता आणि तिच्या नवसामुळे, तिच्या आशीर्वादाने छत्रपतींचा जन्म झाला. नाथ सिद्ध योगी गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांच्या 64 योगिनी त्यापैकी बालासुंदरी योगिनी म्हणजेच शिवाई माता आणि तिच्या आशीर्वादानं एक असा दिव्य राजा, तो पण दैवत असते, दैवतच, त्यांचा जन्म होतो आणि ते स्वराज्य घडवतात. असा हा नाथपंथ आणि त्या नाथपंथांचा चरण स्पर्श दर 12 वर्षांनी ह्या भूमीला होतो. त्या पवित्र भूमीला पण नमस्कार. सर्वप्रथम क्षत्रियहीन करणाऱ्या परशुरामाचा पण काही जण विरोध करतात. पंढरपूर भागात परशुराम जयंती साजरी होऊन देत नाहीत मराठा समाजाची लोक. क्षत्रियांचा राजवंश नष्ट केला, क्षत्रियांना 21 वेळा कापलं, नरसंहार केला, त्याच्यामुळे परशुरामांचा पण विरोध करतात. तर परशुरामानं 21 वेळा पृथ्वीला क्षत्रियहीन केली, 21 वेळा. मग क्षत्रिय राहिलेच नाही ना, सगळे क्षत्रिय त्यांनी कापून टाकले, संपवले. तरी पण आज क्षत्रिय आहेत, राजपूत आहेत, ठाकूर आहेत, मराठा आहेत, जे क्षत्रियांचे वंश आहेत किंवा ज्या जाती आहेत ते क्षत्रिय आज पण आहेत. 21 वेळा पृथ्वी क्षत्रियहीन करून पण आज क्षत्रिय आहेत. ते क्षत्रिय कुठून आले? काही प्रश्नाची उत्तर मोठ्या मोठ्या विद्वानांकडे नसतात. आज पण ह्या भूमीवर, ह्या धरती मातेवर, ह्या भारत देशात क्षत्रिय विराजमान आहेत. ते कुठून आले? 21 वेळा जर परशुरामाने पृथ्वी क्षत्रियहीन केली तर आज असणारे क्षत्रिय, आज असणारे हे मराठा साम्राज्य, मराठा जात, हे क्षत्रिय कुठून आले? ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे? आमच्याकडे आहे. परशुरामाचे वडील जमदग्नी ऋषी. जमदग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये परशुरामाचे ते वडील होते. त्या ठिकाणी क्षत्रियाची मुलं जी
योग विद्या शिकण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी त्या आश्रमात जी होती त्यांना त्यांनी कापलं नाही. तर आज जे क्षत्रिय आहेत ते जमदग्नी ऋषीच्या आश्रमात विद्याध्ययनासाठी राहिलेले क्षत्रिय आज शिल्लक आहेत. आपण ज्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला पंडितजी ब्राह्मण सर्वांना विचारतो गोत्र काय. बऱ्याच जणांना आपलं गोत्र माहिती नसतं. मग प्रत्येकाला ते सांगतात तुझं भारद्वाज गोत्र आहे, तुझं कश्यप गोत्र आहे. प्रत्येकाला वेगळं वेगळं गोत्र सांगतात. परंतु प्रत्येक क्षत्रियाचं ह्या जगात जेवढे क्षत्रिय आहेत त्यांना वेगळं वेगळं गोत्र सांगितलं जातं. परंतु प्रत्येक क्षत्रियाचं एकच गोत्र आहे. ते कुठलं गोत्र? जमदग्नी गोत्र. हे प्रत्येकाला माहिती नाही. काही गुप्त गोष्टी असतात, काही गूढ असतं, ते कोणीही सांगितलेलं नाही. थोडासा इतिहास पण दाबून ठेवलेला आहे. जशी बुद्धी तशी सिद्धी ह्या पद्धतीने ज्याची जशी मानसिकता असेल त्या मानसिकतेप्रमाणे राज्यकर्त्यांनी धर्माचा विपर्यास केलेला आहे. साधू संतांनी, ऋषी मुनींनी, योगी पुरुषांनीच राज्य घडवलेलं आहे. आज नेपाळ तिथं किती हलचल होते. पंतप्रधानाला पण रक्तबंबाळ होईपर्यंत रस्त्यावर ताणून ताणून मारतात तो नेपाळ. आपल्या भारत देशात असं होईल का? आता तिथला नवीन पंतप्रधान झाला, त्याने सगळी जेवढ्या प्रायव्हेट शाळा होत्या त्या बंद केल्या. मंत्र्यांच्या मुलांनी पण सरकारी शाळेतच शिकायचं. मुस्लिमांना तिथं पासपोर्ट घेऊनच एंट्री. एकमेव हिंदू राष्ट्र. ते राष्ट्र कुणी घडवलं? एकमेव. आजपर्यंत कुणाचाही गुलाम झालं नाही असा देश, असं राष्ट्र म्हणजे नेपाळ. ते राष्ट्र कुणी घडवलं? गोरक्षनाथांनी. गोरखा बटालियन ऐकलंय ना? गोरखा, गोरखा सैनिक गोरखनाथांनी बनवले म्हणून त्यांचं नाव गोरखा. कारण ते गोरखा सैनिक गोरखा राज्य बनवायच्या अगोदर तिथलं जे राज्य होतं, तिथं जो राजा होता तो अधर्मी राजा होता. तो खूप त्रास द्यायचा, जनतेला त्रास द्यायचा, साधू संतांना त्रास द्यायचा. मळणी करण्यासाठी बैलाच्या ठिकाणी साधू संतांना झुंपायचा. मग सर्व साधू संतांची झुंड जमात गोरक्षनाथांकडे जाते की हा राजा खूप अधर्मी आहे, ह्याचा इलाज करा, ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. गोरक्षनाथ म्हणाले ठीक आहे. आता जिथं पशुपतीनाथाचं मंदिर आहे काठमांडू मध्ये, तिथून जवळच एक दांग चौगेरा घोराही नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी गोरक्षनाथ आसन लावून बसले. कसं आसन लावून बसले? तर आभाळातले जेवढे ढग आहेत, मेघ, मृगस्थली स्थली पुण्या भाल नेपाल मंडले यत्र गोरक्षनाथेन मेघमाला सनिकृता. आभाळातले जेवढे ढग आहेत, मेघ आहेत, त्या सर्वांना नाग बनवून त्या नागांवर म्हणजे त्या ढगांवर आसन लावून गोरक्षनाथ बसले. जेवढे ढग आहेत त्यांनाच सूक्ष्म बनवून त्या ढगांवर बसल्यानंतर पाऊस कसा पडणार? 12 वर्ष तिथं आसन लावून बसले, पाऊस पडला नाही. 12 वर्ष दुष्काळ पडला. सगळ्या राज ज्योतिषांना नेपाळच्या राजाने बोलवलं की का दुष्काळ पडला? एक महान राज ज्योतिषी होते, त्यांनी सांगितलं की असे एक योगी पुरुष आहेत, तुमच्यावर रुष्ट झालेले आहेत. त्यांनी मेघमालांवर आसन बनवून म्हणजे सगळ्या ढगांना आपल्या मांडीच्या खाली दाबून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाऊस पडत नाही. मग पाऊस पाडण्याचा उपाय काय? त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ त्यांची एक सोन्याची मूर्ती बनवा आणि ती त्यांच्या समोरून न्या. त्याने एक युक्ती सांगितली. मग त्या राजाने रत्नजडीत एक सुवर्ण प्रतिमा बनवली मच्छिंद्रनाथांची आणि ते वाजवत गाजवत त्यांच्या समोरून न्यायला लागले. गुरुची प्रतिमा समोरून जाते म्हणून गोरक्षनाथ उठले आणि त्या प्रतिमेला, सद्गुरूंना नमस्कार केला आणि त्यावेळेला आपल्या मांडीखालच्या ढगांना मुक्त केलं आणि तिथं पाऊस पडायला लागला.
मग गोरक्षनाथांना असं वाटलं की हा तर आपल्या गुरुच्या मूर्तीची मिरवणूक करतोय, म्हणजे हा राजा सुधरला. म्हणून तिथून आसन उचलून गोरक्षनाथ निघून गेले. परंतु तो राजा स्वतःला चतुर समजला की ह्यांनी 12 वर्ष पाऊस बंद केला आणि मी बुद्धिचातुर्यानं त्यांच्या गुरुचीच मूर्ती त्यांच्या समोरून नेऊन पाऊस पाडला. तो परत अधर्म करायला लागला, डबल अधर्म करायला लागला. परत साधू संतांची झुंड. त्यावेळेला गोरक्षनाथ 52 शक्तिपीठ देवीचे ज्या ज्या ठिकाणी अंगविच्छेद झाला, दक्ष यज्ञ विध्वंस झाल्यानंतर पार्वती सती, म्हणजे पार्वती त्यावेळेला सती होती, ती यज्ञकुंडात सती केली आणि शिव भगवान क्रोधित होऊन त्या पार्वतीचं शव क्रोधाग्नीमध्ये घेऊन फिरत होते. त्यावेळेला विष्णूने सुदर्शन चक्राने 52 तुकडे केले सतीच्या शरीराचे आणि ते ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्तिपीठ स्थापन झालं. तर त्यापैकी एक शक्तिपीठ गोरखपूरच्या पुढे, म्हणजे नेपाळच्या बाउंड्रीवर तुळशीपूर जिल्हा, गोंडा जिल्हा, तुळशीपूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी पाटण देवी नावाचं एक शक्तिपीठ आहे आणि तिथे एका तळ्याच्या किनारी एक कुटिया बनवून, एक झोपडी बनवून गोरक्षनाथ राहत होते. त्यांच्याकडे ज्या वेळेला तक्रार आली त्या राजाविषयी आणि त्याचा इलाज काय करायचा हा विचार करत गोरक्षनाथ बसलेले होते. तर त्यांच्याकडे कुणीच येत नव्हतं. एक मुलगा यायचा सेवा करण्यासाठी, तो कुंभाराचा मुलगा होता. त्यांना धुणीसाठी लागणारी लाकडं, त्यांचा कमंडल घासणं, तिथे झाडू मारणं, जी काय सेवा आहे तो मुलगा करायचा. गोरक्षनाथ चिंतन करत बसले आणि तो मुलगा सेवेसाठी आला. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणाले, काय रे, तुला राजा बनायचंय का? आज शिवजयंती निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून सगळं राजा महाराजांचंच अध्यात्माशी जोडून सांगतोय. तुला राजा बनायचंय का? तो म्हणाला, माझी काय लायकी, मी काय राजा बनणार, आणि राजा बनण्याच्या इच्छेनं मला काय भेटावं असा स्वार्थ ठेवून मी तुमच्याकडे येत नाही. मला फक्त तुमची सेवा आवडते म्हणून मी तुमच्या सेवेत येतो. गोरक्षनाथ म्हणाले, अरे मी तर तुला स्वर्गातला देव बनवू शकतो. राजा तर खूप खूप क्षुल्लक गोष्ट आहे, ह्याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाही. तो म्हणाला, माझा तुमच्यावर अटल विश्वास आहे, पण मला सेवा सांगा. मग गोरक्षनाथांनी त्याला एक सेवा सांगितली. तिथं जे तळ होतं, त्या तळ्यातल्या मातीचा, चिखलाच्या मूर्त्या बनवायच्या. कसल्या मूर्त्या बनवायच्या? माणसाची मूर्ती. जोपर्यंत मी थांब म्हणत नाही तोपर्यंत एक 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 पुतळा बनवायचा, चिखलाचा पुतळा. असं तलाव भरून त्यानं लाखो पुतळे बनवले. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणाले, ठीक आहे, आता खूप झाले. मग गोरक्षनाथांनी त्या विभूतीच्या साहाय्यानं जे मातीपासून पुतळे बनवले होते कुंभाराच्या मुलानं, त्या पुतळ्यांमध्ये संजीवनी विद्येनं जीव टाकून ती बटालियन बनवली. त्याला म्हणतात गोरखा बटालियन. आणि ती गोरखा बटालियन घेऊन तपस्येला ऐकत नाही तर त्या राजाबरोबर युद्ध करायचं म्हणून त्या राजावर हल्ला करण्यासाठी गोरक्षनाथ ती मातीच्या पुतळ्यापासून बनवलेली गोरखा बटालियन घेऊन हल्ला करण्यासाठी गेलेले असताना, ते पुतळे बनवताना तो कुंभाराचा मुलगा खूप भयभीत होता की हा काय प्रकार आहे, हे पुतळे, मातीचे पुतळे हे ह्या गुरूंनी माझ्याकडून कशासाठी बनवून घेतले. घाबरत घाबरत तो पुतळे बनवत होता आणि त्याच्यामुळे बनवणाऱ्याची भावना त्या पुतळ्यांमध्ये घुसली. समोरचं सैन्य बघून ही गोरखा बटालियन पळून यायला लागली, घाबरून पळून यायला लागली. सैन्याच्या मागे गोरक्षनाथ उभा होते. त्यांनी प्रत्येकाच्या नाकावर एक एक बुक्की मारली. अजून पण बघा, गोरखा लोकांची नाकं चपटी असतात. गोरक्षनाथांनी एक एक ठोसा मारलेला. प्लॅस्टिक सर्जरीने पण ती नाकं सरळ होत नाहीत. चपटी नाकं जी आहेत ती गोरक्षनाथांची निशाणी. आणि एक एक मुक्का खाऊन, एक एक फाईट खाऊन ती गोरखा बटालियन, इतकी वीरता त्यांच्या अंगामध्ये संचार झाला वीरतेचा की त्यांनी सगळं सैन्य नेस्त नाबूद करून कापून टाकलं. शेवटी शिल्लक राहिला राजा. मग राजाच्या मानेवर तलवार ठेवलेली असताना तो म्हणाला, मला अभय द्या, मला मारू नका. गोरक्षनाथ म्हणाले, तुला मारलं नाही तर मी ह्याला वचन दिलंय तुला राजगादीवर बसवीन म्हणून, मग ह्याचं काय करायचं? तो म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्या बरोबर येतो, संन्यास घेतो, दत्तक पुत्र घेऊन
ह्याला गादीवर बसवा. मग त्या कुंभाराच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला, कारण राज्य कसं सांभाळायचं त्याच्यासाठी लागणारी नीतिमत्ता आणि बुद्धी त्याच्यामध्ये नव्हती. म्हणून शक्तिपाताचा हात, वरद हस्त डोक्यावर ठेवून, म्हणजे ते गुण सगळे त्याच्यामध्ये यावे असं ठेवून त्याला राजगादीवर बसवलं आणि सांगितलं की गौ, ब्राह्मण, साधू यांना दुःखी करायचं नाही. तुला उपभोग घेण्यासाठी, ऐश आराम आणि मजा करण्यासाठी राजा नाही बनवलेलं, तर जनतेचा प्रतिपालक, जनतेला सांभाळण्यासाठी. कुठलीही चोरी झाली नाही पाहिजे, कुणी उपाशी मेलं नाही पाहिजे, गौ हत्या नाही झाली पाहिजे, साधू संत ब्राह्मण कुणीही नाराज नाही झाले पाहिजे, त्यासाठी तुला ह्या राजगादीवर बसवलेलं आहे. आणि ही राजगादी कशी बनवायची, कशी सांभाळायची ते तू ठरव. आजपासून बरोबर 12 वर्षांनी ह्या तिथीला, ह्या नक्षत्रावरून इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी मी तुझी परीक्षा बघण्यासाठी येईल. त्यावेळेला तू शुद्धीवर राहा. तुझ्या राज्यावर तू राज्य नीट करतोय का नाही त्याची रेट टाकण्यासाठी मी 12 वर्षांनी येणार आहे. इन्स्पेक्शन. त्यावेळेला जर तू शुद्धीवर राहिला तर ठीक आहे, नाहीतर तुला पण रगडा लावला जाईल. गोरक्षनाथ गेले. 12 वर्षांनी जो दिवस ठरलेला होता त्या दिवशी एका कुष्ठरोगी ब्राह्मणाचं रूप घेऊन, जो कुंभाराचा मुलगा गोरक्षनाथांनी राजा बनवला होता, त्याच्या दरवाज्यावर गोरक्षनाथ पोहोचले. सैनिकांनी अडवलं की राजाला तुम्ही भेटू शकत नाही. गोरक्षनाथ म्हणाले ठीक आहे, मला राजा नाही भेटला तरी चालेल, पण माझा एक निरोप राजाकडे द्या. 4 विद्या, 6 शास्त्र, 18 पुराण, ह्या सर्वांमध्ये पारंगत मी विद्वान ब्राह्मण आहे. परंतु मला हा रोग झालेला आहे, कुष्ठरोग, आणि त्याच्यातून शरीरातून रक्त येऊन माझ्या शरीरातून दुर्गंधी येते. त्याच्यामुळे मला कोणीही पूजा पाठ, यज्ञ, होम, हवन करण्यासाठी बोलवत नाही. आणि त्याच्यामुळे कोणीही पूजा पाठ मध्ये बोलवत नसल्यामुळे मला खायला पण अन्न नाही, तर माझ्या या रोगाचा इलाज करण्यासाठी जडीबुटी औषधं मी कुठून घेऊ? तर एवढा महान तुमचा राजा आहे, मला काय त्याच्याकडून सोनं चांदी धन दौलत नको. राजवैद्याला सांगून मोफत औषध मला ह्या रोगाचा इलाज करण्यासाठी जर भेटलं तर खूप चांगलं होईल. एवढा निरोप माझा राजांना सांगा. मग ह्याला राजा बनवलं होतं, राजगादीवर हा बसला होता. पण धन, संपत्ती, ऐश्वर्य भेटल्यानंतर हा पूर्ण अय्याश झाला होता. एका हातात दारूचा प्याला, पाय दाबायला दासी, मान दाबायला दासी, हात दाबायला दासी. तो मदोन्मस्त दारूच्या नशेमध्ये राजगादीवर बसलेला होता. गोरक्षनाथांनी ज्या शिष्याला राजगादीवर बसवलं, तो म्हणाले असे कितीतरी रोगी येतात, हाकलून लावा. असं पहारेदारांना बोलल्यानंतर मूळ स्वरूपात गोरक्षनाथ त्याच्या समोर हजर झाले की अरे तुला काय सांगितलं होतं, कसं राज्य सांभाळायचं, याच्यासाठी तुला राजा बनवलंय का? ठीक आहे, तरी पण मी तुला वरदान दिलेलं आहे. आता 12 वर्षात तू इतका बिघडला तर तुझी 10वी पिढी किती बिघडेल. त्याच्यामुळे 10व्या पिढीनंतर तुझं राज्य राहणार नाही. 10 पिढीपर्यंत एकदा आशीर्वाद दिलेला आहे, राज्य कर, पण 11व्या पिढीत तुझ्या वंशाचा राजा ह्या गादीवर बसणार नाही. 10व्या पिढीचा राजा तिथे बसला वीरेंद्र वीर विक्रम शहादेव, 10वा राजा. आणि त्याचा मुलगा दीपेंद्र, तो दिल्लीमध्ये एका कॉलेजमध्ये शिकायला होता. आणि ह्या माधवराव शिंदे घराण्यातली भाची देवयानी राणा, ती पण त्या कॉलेजमध्ये शिकायला होती. ह्या दोघांचे प्रेम संबंध जुळले आणि दोघांना पण लग्न करायचं होतं. तर शिंदे घराण्यांकडून संमती होती की नेपाळच्या राजकुमारला ही मुलगी द्यायची. परंतु नेपाळचं राजघराणं ह्या लग्नाला विरोध करत होतं. मग तो राजकुमार त्या मुलीसाठी इतका वेडा झालेला होता, तो स्वतःला आवरू शकला नाही. मोठी पार्टी होती राजघराण्याची, त्यात शॅम्पेन पिला. शॅम्पेन माहित आहे ना, दारू सारखं शॅम्पेन असतं. फुल शॅम्पेनची नशा केली, हातात रिव्हॉल्वर घेतली,
सगळ्यात पहिलं राजाला गोळी मारली, राणीला गोळी मारली. राजघराण्यातले 11 सदस्य होते, त्या सगळ्यांना गोळ्या मारली. शेवटी स्वतःला पण तो वंशज होता, 11व्या पिढीचा राजा तो बनणार होता, स्वतःला पण गोळी मारून टाकली. 10व्या पिढीपूर्वी गोरक्षनाथांनी सांगितलेलं वचन ते आत्ता 25 वर्षापूर्वी सत्य झालेलं आहे. मग त्यांची वाणी सत्य, शब्द गुरु सुरती चेला, ना कोई किसी का गुरु ना कोई किसी का चेला, मन मिले का मेला सबसे भला अकेला. सिद्धांची वाणी, सिद्धांचे शब्द, सिद्धांनी सांगून ठेवलेले, संतांनी सांगून ठेवलेली वचनं, त्यांनी सांगितलेलं भाकीत किंवा भविष्य आज पण सत्य होते आणि ते खोटं होणार नाही. शब्द हमारा खडतर खांडा, रहनी हमारी साची, लेख लिखिना कागज मांडा, सोपत्री हंबाची. कुठल्याही कागदावर ह्याचा लेख लिहून ठेवलेला नाही. ती वाणी संतांची वाणी असते. कुठलेही पोथी पुराण वाचून तुम्हाला ज्ञान होणार नाही, ते ज्ञान सद्गुरूकडे जाऊन होतं. जर पुस्तक वाचून, ग्रंथ वाचूनच जर तुम्हाला ज्ञान झालं असतं तर गुरु कशाला लोकांनी बनवून घेतलं असतं, गुरुकडे का गेले असते? तर एक असं पण शास्त्र आहे जे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. आणि हे राजे महाराजे राज्यकर्ते हे घडवण्याचं काम पण गोरक्षनाथांनी केलेलं आहे. म्हणून शिवजयंती निमित्त सद्गुरु गुरु गोरक्षनाथांना पण आदेश आणि खूप खूप मनापासून त्यांना नमस्कार करू वाटतो. त्यांची लीला अपरंपार आहे, त्यांची माया अपरंपार आहे. त्यांनी जे राज्य करण्यासाठी जे शिक्षण दिलं ते पण खूप अप्रतिम आहे. आणि छत्रपती शिवरायांनी ह्या अध्यात्माचं, ह्या भक्तीचं, संतांचं रक्षण केलेलं आहे. त्यांना धन्यवाद देऊ. आणि सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात अंतिम, यहाँ तलवारों की धार से, यहाँ तलवारों की धार से वीरों की जवानी पलती है. यहाँ तलवारों की धार से वीरों की जवानी पलती है. इतिहास उस ओर मुड़ जाता है जिस और जवानी मुड़ती है. इतिहासाला बदलू शकतं. कोण बदलू शकतो? ही तरुण पिढी. आपली पहिल्या काळातली जी तरुण पिढी होती, छत्रपती शिवरायांच्या संगतीमध्ये जे असणारे मावळे होते, त्यांचं तारुण्य कसं घडलं, त्यांचं बालपण कसं घडलं, लहानाचे मोठे कसे झाले, ते तर तलवारीच्या धारीवर झाले, तलवारी घेऊन झाले. आज तर आपल्याला काठी पण हातात घ्यायची गरज नाही, एवढं छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं आभार मानून त्यांच्या विचारांवर कसं चालायचं ते आपलं आपण ठरवलं पाहिजे. समता, बंधुता, एकता हे सर्व शिवरायांचे विचार आपण आचरणात आणायचे आहे. आणि एवढा संदेश देऊन शिवजयंती निमित्त या मर्यादा माताला प्रणाम करून सर्वांना एकतेचा, समतेचा, स्वराज्याचा आणि धर्मरक्षणाचा संदेश देऊन संकल्प पण आपण सर्वांनी घ्यायचा आहे की आजपासून आपल्याला कुठल्या विचारांवर चालायचं आहे, आपली बंधुता आणि एकता कशी टिकवून ठेवायची, त्याच्यासाठी कसं झटायचं आणि त्याच्यासाठी आपलं वर्तन कसं सुधरवायचं, ह्याचा संकल्प आणि ह्याची प्रतिज्ञा घेऊन आज शिवजयंती निमित्त माझ्या अल्पशा वाणीला मी विराम देतो. परत एकदा म्हणायचं आहे, विसरायचं नाही आता, तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. आमच्याकडे शिवाजी म्हणत नाहीत, शिवाजी हे एकेरी नाव झालं. शिवराय म्हणतात, त्यांना आदर देतात. शिवाजी हे एकेरी नावानं शिवरायांना कोणी बोलत नाही. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय
भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव हर. काल कष्ट दुःख संकट